जगातल्या 7 आश्चर्यांपैकी आयफेल टॉवरवर आता TV9ची टीम उभी आहे आणि हे ऑलिम्पिकचा आयफेल टॉवर आपला कुठला मराठमोळा खेळाडू गाजवणार त्याकडे सगळ्या आपल्या महाराष्ट्राच्या नजरा आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या आपला लाडका कोल्हापूरचा स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकच्या 50 मीटर 3 पोझिशनमध्ये अंतिम फेरी गाठली आहे आणि तो महाराष्ट्रासाठी एक पदकाचा दावेदार ठरलेला आहे। स्वप्नील हा आपला महाराष्ट्रातला पहिला असा खेळाडू आहे की ज्याने नेमबाजीमध्ये अंतिम फेरी गाठलेली आहे आणि त्याकडे उद्या सगळ्यांच्या नजरा असणार आहेत, कारण की स्वप्नील एक नवा इतिहास घडवणार का। एका शिक्षकाचा मुलगा आहे कोल्हापूरचा, खूप कष्टाने त्यांनी ऑलिम्पिकपर्यंत त्यांनी प्रवास केलेला आहे। कोल्हापूर ते पॅरिस अशी त्याची दौड आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ऑलिम्पिकमध्ये तब्बल आपले महाराष्ट्राचे 5 खेळाडू उतरलेले आहेत। अविनाश साबळे, चिराग शेट्टी, विष्णू सरवणन, स्वप्नील कुसाळे आणि प्रवीण जाधव आर्चरीच्या सांघिकमध्ये पराभूत झालेला आहे, पण निश्चितच एकेरीमध्ये त्याचं आव्हान असणार आहे। अविनाश साबळे ज्यांनी एशियन गाजवलं होतं, राष्ट्रकुल स्पर्धा गाजवली होती आणि आता तो ऑलिम्पिकसाठी सज्ज झालेला आहे। सेना दलात असणारा हा बीडचा आपला खेळाडू ऑलिम्पिक गाजवणार का त्याकडे पण सगळं आपल्या महाराष्ट्राचं लक्ष राहणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅडमिंटन स्टार, मुंबईचा बॅडमिंटन स्टार आपला चिराग शेट्टीने 3 सामने जिंकलेले आहेत आणि ऑलिम्पिक पदकापासून अक्षरशः तो 1 पाऊल दूर आहे। त्यामुळे 1952मध्ये साताराच्या खाशाबा जाधवांनी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं होतं, पहिलं पदक जिंकलं होतं। त्यानंतर आपल्या महाराष्ट्रात एकही मराठी माणसाने ऑलिम्पिक गाजवलं नाही। त्यामुळे आत्ता ह्या ऑलिम्पिकमध्ये चिराग शेट्टी, स्वप्नील कुसाळेकडे सगळ्यांच्या नजर आहेत। स्वप्नील कुसाळेला आपण शुभेच्छा देऊया, उद्या त्याची मॅच आहे महत्त्वाची आणि चिराग तर ऑलिम्पिकच्या दिशेने त्याची वाटचाल एकदम वेगाने सुरू झाली आहे। त्यामुळे चिराग तर ऑलिम्पिक पदक जिंकणारच आहे। त्यामुळे महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे, यंदा महाराष्ट्रात ऑलिम्पिक पदक येणार आहे। तर पहिलं पदक कोण आणणार तर म्हणजे स्वप्नील कुसाळे का चिराग शेट्टी, या दोघांनाही आपण शुभेच्छा देऊया। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ॲथलेटिक्स सुरू होईल तेव्हा सगळ्या जगाच्या नजरा जशा नीरज चोपडाकडे लागलेल्या असतील तशाच नजरा आपल्या ह्या अविनाश साबळेकडे लागलेल्या असतील। त्यामुळे यंदाचा ऑलिम्पिकमध्ये निश्चितच महाराष्ट्रात खाशावांचा वारसदाराचा शोध संपेल, दुष्काळ संपेल आणि हे जे पॅरिसचा आयफेल टॉवर आहे ते निश्चितच ह्या पॅरिसच्या आयफेल टॉवरवर महाराष्ट्राचा भगवा झेंडा हा पदकाच्या रूपाने फडकताना आम्हाला सर्वांना दिसणार आहे। TV9 मराठीसाठी संजय दुधाने, आयफेल टॉवर, पॅरिस। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।